बिजलीसारखी थिरकत कामिनी फडावर नाचत होती. तिची अदा, तिचं सौंदर्य जो तो नजरेत साठवून घेत होता. कामिनी तारुण्याने रसरसलेली, कमनीय बांधाची आणि खास आकर्षण तर तिच्या डोळ्यात होते. तिचे निळे डोळे, त्यात एक जादू होती. सगळा गाव शिट्या वाजवत, फेटे उडवत कामिनीला प्रोत्साहन देत होते. कामिनीला या गावात येऊन 8 दिवस झाले होते. लोक तिच्या सौंदर्याने वेडी झाले होते. दिवसभर काम करून थकलेल्या जीवाला शांत करायला तमाशाकडे आपोआपच खेचले जायचे. कामिनीला बघून त्यांचा सगळा शीण निघून जायचा. सगळ्यात शेवटी खुर्चीवर बसून श्रीधरराव माने आनंदाने त्या गर्दीकडे बघत होते. त्यांचे काम फत्ते झाले होते. गावचे सरपंच होते ते. गावाचा विकास बाजूला, स्वतःचा मात्र भरघोस विकास करून घेतला. यंदाही निवडणूक होत्या. त्यांना परत निवडून यायचे होते. गावकऱ्यांची नस त्यांनी बरोबर ओळखली होती आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या आबासाहेब पाटील यांचा काटाही काढायचा होता. आबासाहेब पाटील गावचे प्रतिष्ठित साखर कारखानदार. त्यांच्या शेतातले ऊस त्यांच्या फॅक्टरीत जायचा आणि इतर गावकरी सुद्धा त्यांच्या ऊस आबासाहेबांच्या कारखान्यात द्यायचे, कारण आबासाहेब ऊसाचा योग्य भाव द्यायचे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. आबासाहेब गावच्या विकासासाठी झटत असायचे, पण विरोधी पक्षाचे लोक त्यांना जमेल तितकी अडवणूक करायचे. आबांची इच्छा होती की त्यांचा मुलगा माधव यंदा निवडणुकीला उभा राहावा. MSc झालेला आणि पुढे ॲग्रिकल्चरची पदवी घेतलेला माधव हुशार आणि धाडशी होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तोही गावात परत आला होता. तोही आबासारखा गावच्या भल्याचा विचार करणारा होता. माधव, आमची इच्छा आहे की तू यंदा निवडणुकीला उभा राहा. तू नक्की निवडून येशील. त्या श्रीधर मानेला कोणीतरी टक्कर दिलीच पाहिजे. पण आबा, मला हे राजकारण नाही जमणार. माधव, तू फक्त जिंकून ये, बाकी आम्ही सगळं सांभाळतो. आबाच्या शब्दाखातर माधव निवडणुकीला लढायला तयार झाला. रोज सकाळी माधव मॉर्निंग वॉकला जायचा, तसाच आजही गेला. चालून झाल्यावर तो गावातल्या नदीकाठी आला. तिथे असणाऱ्या खडकावर बसून राहिला. अचानक कोणीतरी वाचवा वाचवा असं ओरडत होते. माधवने आजूबाजूला पाहिले तर कोणी नव्हते. मग त्याचे लक्ष नदीकडे गेले. एक हात वर करून कोणी माधवला इशारा करत होते. ती व्यक्ती खोल पाण्यात होती. माधवने कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पोहत पोहत त्या व्यक्तीपर्यंत गेला. एक स्त्री पाण्यात बुडत होती. माधवने पटकन तिला आपल्या हातावर उचलून घेतले. बोरी पान, सुंदर काया, काळेभोर केस, गुलाबी ओठ, त्यावर काळा तीळ. घाबरून तिने डोळे बंद केले होते. त्याच्या शरीराला कंप सुटला. माधव 2 मिनिटं तिच्या सौंदर्यात बुडून गेला. काठावर आणून तिला माधवने पायरीवर झोपवले आणि तिच्या गालावर हळू हाताने थोपटून तिला जागे करत होता. पण तिच्या पोटात पाणी गेले होते. ती काहीच हालचाल करत नव्हती. मग माधवने तिचे ओठ विलग करून आपले श्वास तिच्या तोंडात भरले. तिच्या त्या नाजूक ओठांचा स्पर्श माधवला रोमांचित करून गेला. अहो, उठा आता, तुम्ही पाण्याबाहेर आहात, माधव म्हणाला. तसे कामिनीने डोळे उघडले. त्या निळ्या डोळ्यात माधव हरवून गेला. मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यासमोर होते, जे कोणालाही वेड लावून शकत होते. तुम्ही कोण? आभारी आहे मी तुमची. मी माधव. पण पोहता येत नसेल तर कशाला नदीत उतरला? पोहता येते मला, पण पुढे इतके खोल पाणी आहे याचा अंदाज नाही आला, कामिनी म्हणाली. चिंबवली साडी, कामिनीचे अंग प्रत्यंग त्यातून दिसत होते. माधव तिच्याकडे आकर्षित होत होता. कामिनी ही माधवच्या रांगड्या रूपावर फिदा झाली होती. मी तुमच्या घरापर्यंत सोडू का तुम्हाला? माधवने विचारले. घर नाही मला. मी कलावंती नाही. तमाशात नाचते मी. कामिनी नाव माझं. हो, त्याच का तुम्ही? कामिनीजीच्या पायी सगळं गाव तमाशा बघायला गोळा होतं. साहेब, हे माझं काम आहे, त्याला नाव नका ठेवू. आणि गावच म्हणाल तर त्यांचं मनोरंजन करते मी, म्हणून माझ्याकडे येतात ते. या तुम्ही पण एकदा आमच्या फडात. मला असलं काही आवडत नाही. पण एक सांगतो, उगाच लोकांना नादाला लावू नका. माधव गेला. नादाला तर तुला लावणार आहे मी. मला आवडलास तू, कामिनी एकटीच बोलत निघून गेली. माधवचा मित्र रमेश त्याला श्रीधररावने पैसे देऊन आपल्या बाजूने करून घेतले आणि माधवला रमेश कामिनीकडे जबरदस्ती घेऊन गेला. कामिनीचा नाच बघून, तिची अदा बघून माधव वेडा झाला. हळूहळू माधव ड्रिंक घ्यायला लागला. कामिनीसोबत त्याची सलगी वाढू लागली. आबासाहेब ही गोष्ट समजली. तसे त्यांनी माधवला चांगले सुनावले. निवडणुकीला उभे राहायचे आहे हे विसरू नको, बोलले. कामिनीने माधवला बोलवले होते. आज शेवटचे भेटून जाऊ म्हणून माधव आला होता. कामिनीने त्याला ड्रिंक दिले. त्याच्याजवळ बसत म्हणाली,
साहेब, तुमच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. माझं प्रेम बसलं आहे तुमच्यावर, कामिनी त्याचा हातात घेत म्हणाली. माधव ही वेडा झाला होता तिच्यासाठी. कामिनी, तुझे हे डोळे आपकी निगाहों का नशा है, कुछ ही खास है. माधवने तिचा चेहरा आपल्या हातात धरला होता. साहेब, मग या नशेत विसरून जा स्वतःला. माधवने अलगद आपले होठ तिच्या गुलाबी ओठावर ठेवले. कामिनीने त्याला घट्ट मिठी मारली. सारी रात्र चांदण्यात न्हाऊन गेली. सकाळी माधवला जाग आली तर त्याच्या कुशीत कामिनी होती. हे कसे झाले म्हणत पटकन माधव बाजूला झाला तशी कामिनीही उठली. साहेब, अशी रात्र पहिल्यांदा अनुभवली. जादू आहे तुमच्या स्पर्शात. कामिनीने त्याला मागून मिठी मारली. सोड मला कामिनी, हे सगळं नशेत झालं तरी तुमचं पण प्रेम आहे माझ्यावर. रात्रभर तेच सांगत होता मला तुम्ही. नाही कामिनी, हे शक्य नाही. ठीक आहे, जा तुम्ही, पुन्हा परत इथे येऊ नका. माधव घरी आला. या सुपुत्र, रात्रभर कुठे होता? आल्या आल्या आबासाहेब ओरडले. माधव काहीच बोलला नाही. दातखीळ बसली का? तमाशा पायी सारा गाव बर्बाद होतोय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीला उभं करून गावाला एक उमदा सरपंच देणार होतो, जो गावाचा विकास करेल. पण नाही, तुम्ही त्या कलावंतीच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघालात. आबा, असं काही नाही. मला सगळ्या बातम्या समजतात. दारू आणि ती बाई यातच गुंग आहात तुम्ही. त्या बाईचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. इतकं बोलून आबासाहेब गेले. श्रीधर माने खूप खुश झाले होते. त्यांचा डाव पूर्ण झाला होता. आता माधव बाई आणि बाटलीत बुडाला. तो काही निवडणूक लढत नाही म्हणजे आपल्याला टक्कर देणारा कोणी नाही. माधवला कामिनीचे वेड लागले होते. तिचं सौंदर्य त्याला वेडं करत होतं. तिच्या नजरेत जादू होती. माधव नाही नाही म्हणता पुन्हा कामिनीकडे येऊ लागला. कामिनी ही खुश झाली. आता रोज ड्रिंक आणि तमाशा यात माधव गुरफटत चालला. माधव सतत नशेत राहू लागला. त्याला आपण काय करतो, कसे वागतो याचं भान नव्हतं राहिले. कामिनीकडे गेल्याशिवाय माधवला करमत नसायचे. कामिनी मग त्याच्यावर आपल्या सौंदर्याची जादू चालवत राहायची आणि माधव तिच्या निळ्या डोळ्यात हरवून जायचा. शिरप्या, काम आजच पत्ते झाले पाहिजे. हे घे पैसे, निघ, आबासाहेब म्हणाले. शिरप्या निघाला. तो थेट कामिनीच्या फडात आला. रात्रीचे 2 वाजले होते. कामिनी गाढ झोपेत होती. तिच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावून तिला उचलले आणि खांद्यावर टाकून शिरप्या बाहेर आला. त्याचा साथीदार होता जीपमध्ये बसलेला. कामिनीला मागच्या शीटवर झोपून शिरप्या पुढे बसला आणि काळोखात जीप निघून गेली. कोणाला कसली भनक सुद्धा लागली नाही. सकाळी सगळीकडे एकच चर्चा. कामिनी गायब झाली. माधवने हे ऐकले तसा तो फडावर आला, पण तिथे कामिनी नव्हती. हताश उदास तो घरी आला आणि दारूची बाटली त्याने तोंडाला लावली. आपल्या मुलाच्या हितासाठी आबासाहेबांनी कामिनीचा पत्ता कायमचा कट केला. पण माधव आजही तिच्या आठवणीत गावाबाहेर तिच्या फडाजवळ दारू पीत बसलेला असतो. कामिनी तर गेली, पण एक आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.